कांडला के जंगल मुंबई शहर के लिए एक कुदरती सुरक्षा कवच है, लेकिन एक गंभीर बात सामने आई है कि बोरीवली विधानसभा सीट के मनोरी, मालवड़ी, गणपत पाटिल नगर और दूसरे इलाकों में कांडला जंगल इलाके में बड़े पैमाने पर बिना इजाजत भराई, कब्जा और गैर कानूनी कंस्ट्रक्शन हो रहा है। इसी बैकग्राउंड में बोरीवली विधानसभा के विधायक श्री संजय उपाध्याय द्वारा यह मुद्दा विधानसभा में उठाया गया और सरकार का ध्यान इस ओर दिलाया गया। बयान के मुताबिक कांडला जंगल इलाके में मलबा डालकर भराई, 50 मीटर के बफर जोन में कब्जा और बड़े पैमाने पर झोपड़ियां और बिना इजाजत कंस्ट्रक्शन ने मुंबई में लोकल पर्यावरण, बायोडायवर्सिटी और कुदरती सुरक्षा सिस्टम के लिए गंभीर खतरा पैदा कर दिया है। बोरीवली मुंबई से वंदे भारत न्यूज के लिए दीप शर्मा की रिपोर्ट। मोठमोठे गोडाऊन्स आणि हे गोडाऊन चालवतो कोण? तर अमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टो अशा मल्टीनॅशनल कंपन्या तिकडे काम करत आहेत। मी एक उदाहरण याच्यामध्ये देतो। तिथले जे अधिकारी आहेत कवठे म्हणून, त्यांना मी विचारलं की आपल्या क्षेत्रात कांदळमध्ये एन्क्रोचमेंट आहे का? 3 वेळा विचारल्यावर ते बोलले आपल्या इकडे 1 इंच सुद्धा अतिक्रमण नाही। हे अधिकारी किती कर्तव्य दक्ष आहेत। जर वर्षोनवर्ष मत्स्य व्यवसाय करणारे तिकडे आपले मासे सुकवतात, तर हे अधिकारी येऊन बोलतात तुम्ही मासे सुकवू शकत नाही। जर गावातली पोरं तिकडे क्रिकेट खेळतात मोकळ्या जागेवर, तर अधिकारी येऊन सांगतात तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाही। पण आम्ही तिकडे गेल्यावरती बोरकर कंपाऊंड मध्ये आम्हाला आतमध्ये शिरू दिलं नाही। त्याच्याकडे बाउन्सर लोकांची फौज होती, त्यांनी शिवेगाळ केला आणि त्याच्यानंतर जेव्हा इन्स्पेक्शन झालं, महोदय काय काय तिकडे सापडलं? 250 मीटरचा रस्ता हा मँग्रोव्हच्या मध्ये इलिगल रित्या बांधला गेलाय। त्या ठिकाणी काय काय होतं? 3540 पक्की घरे, अंदाजे 10,000 चौरस फूटचे गोडाऊन आणि गोडाऊनच्या आतमध्ये झेप्टो कंपनीला जीवनोपयोगी वस्तू डिलिव्हरी करण्यासाठी दिलेली जागा, अंदाजे 4000 चौरस फूट बांबू व ताडपत्री लावून तयार केलेली 2 गाळे, अंदाजे 4000 फूट लोखंडी इगल व पत्रे लावून तयार केलेले गोडाऊन, अंदाजे 3000 चौरस फूट लोखंडी इगल व पत्रे लावून तयार केलेले गोडाऊन, अंदाजे ऑनलाईन सामान डिलिव्हरी करण्यासाठी 100 डिलिव्हरी बाईक, तात्पुरत्या स्वरूपाचे टॉयलेटचे डबे अंदाजे 100 विक्रीसाठी, तसेच बोरकर कंपाऊंडच्या पश्चिम दिशेला नव्याने कांदळवड तोडून जवळपास 0.08 हेक्टर क्षेत्रावर भराव टाकले।